खेळतात. इथे समोर ज्या आपण बघतोय 1 आणि 2 क्रमांकाची ट्रॉफी आहेत, याच्यामधली कुठली ट्रॉफी नेण्याकरता तुम्ही इथे झटताय? तुम्हाला पसंत कुठली ट्रॉफी याच्यामध्ये आहे? आम्हाला प्रथम पारितोषिक गाव आहे, दुसरा आम्हाला नको आहे, पहिलाच पारितोषिक. अपेक्षा करू एक टफ मॅच प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि प्रेक्षक सुद्धा मागच्या मॅच प्रमाणे इथे आनंद लुटतील. हां नक्कीच. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. एका बाजूला माझ्या समोर आहेत विनोद म्हात्रे. विनोद, मागचा मॅच खूपच चांगला झाला, टफ झाला. 14 धावांची आवश्यकता असताना जबाबदारी तुमच्यावर आली. आता तुम्हाला फलंदाजी करावी लागणार आहे. आराम तर मिळेल, आता फलंदाजी करताना तुमच्या संघाकडून तुम्हाला काय अपेक्षा असतील? 4 षटकांमध्ये किती धावापर्यंत संघ पोहोचला पाहिजे? 50 पर्यंत असेल. म्हणजेच त्यांनी जसं म्हटलंय कर्णधार दिगंबर यांनी की मी 35 धावसंख्येपर्यंत रोखू, मात्र त्या विरुद्ध तुम्ही 50 धावापेक्षा जास्त धावा करण्याचा प्रयास असेल. आणि आता जशी पहिल्या डावाची सुरुवात केली, विशाल पाटील, दीपू यांनी चांगला स्टार्ट दिला. मधल्या फळीमध्ये चेतन गावडे चांगली फलंदाजी करून गेला. म्हणजेच हेच खेळाडू जे आहेत त्यांच्याकडून तुम्ही मोठी अपेक्षा करता? हो नक्कीच. कसं वाटलं हा मॅच खेळताना? कारण थरार कायम होता या मॅचमध्ये, ह्या मॅचमध्ये थरार कायम होता आणि हृदयाचे ठोके सुद्धा वाढत होते. मला वाटलं होतं मॅच काढेन असं. आता समोरच्या संघाविरुद्ध सुद्धा एक टफ मॅच असेल आणि घरच्या मैदानावर हा मॅच तुम्ही जिंकाल असं तुम्हाला वाटतं? हो नक्कीच. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू. या प्रतिक्रिया विनोद याच्या. बघताय आपण मॅच महत्त्वपूर्ण असेल, उपांत्यपूर्व फेरीतील हा मॅच असेल. ह्या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये धडक देईल आणि सेमीफायनलमध्ये त्यांची लढत असेल ती स्वर्गीय अंकुश स्फूर्ती दत्ताळी स्पोर्ट्सच्या संघाविरुद्ध. टॉस जिंकलाय चालू होणाऱ्या मॅचमध्ये तो स्वयंभू पायगाव या संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करता आमंत्रण दिलं जात आहे ते देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाला. आणि आपण बघणार आहोत थोड्याच वेळात या मॅचला सुरुवात होईल. प्रारंभिक फलंदाज हे मैदानाच्या आत जाण्याकरता सज्ज राहतील यात काही शंका नाही. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊया. चला मॅचकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी स्वयंभू पायगाव संघाकरता शुभेच्छा आल्यात. ओम साई मित्रमंडळ पायगाव अध्यक्ष अजिंक्य मडवी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. त्याच्यानंतर दीपक मडवी दी लेजंड क्रिकेटर हे सुद्धा शुभेच्छा देत आहेत या स्पर्धेकरता, या मॅच करता स्वयंभू पायगाव या संघाला. दीपक मडवी प्लेइंग 11चा हिस्सा जरी नसले तरी त्यांच्या माध्यमातून इथे शुभेच्छा येत आहेत त्या स्वयंभू पायगाव या संघाला. अतिशय चांगला खेळाडू दीपक मडवी, टेनिस विश्वामध्ये ज्याने अनेक पराक्रम केलेत. रिव्हर्सचा बादशाह कोण असं म्हटलं तर नेहमीच भिवंडी पट्ट्यामध्ये नाव घेतलं जातं ते दीपक मडवी असं. रिव्हर्स षटकार खेळण्याची किमया अनेक वेळा करणारा खेळाडू आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळलेला खेळाडू आहे. बरेचसे पारितोषिक ज्याने पटकवलेत. सध्या दुखापतग्रस्त तो आहे. शेवटची टुर्नामेंट मी त्याची खुळा गटातील बघितली होती.
प्रहार चषक त्या टुर्नामेंट्स मध्ये त्याला बघितलं होतं. त्याच्यानंतर घरचा संघ स्वयंभू पायगाव या संघातून सुद्धा ते क्रिकेट खेळत असतात. मॅच कडे आपण वळूया. मॅच ऑन होतोय. उपांत्यपूर्व फेरीतील हा मॅच असेल. आवाज कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला आपण कमी ठेवा. स्ट्राईक इन कडे फलंदाज दीपू म्हात्रे, नॉन स्ट्राईक इन कडे फलंदाज विशाल पाटील. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तेजस. दीपू करता हा चेंडू, बडा पेक, बडा धमाका, 6 धावा, षटकार, मिड विकेट पट्ट्यावर. काय आक्रमकता दाखवलंय. मागच्या मॅच मध्ये त्याला त्याच्या बॅट मधून षटकार येताना दिसला नाही. आता हा चेंडू कसा पडला ते बघूया. स्लोवर 1 होता आणि बरोबर चेंडूच्या रेषेमध्ये आला, अक्रॉस झाला, चेंडूला मिड विकेटच्या वरून टोळवलाय, 6 धावा प्राप्त केलाय. टावरिंग षटकार त्यांनी हा खेचलाय. 6 धाव्यांशी आगाज केलाय, सुरुवात केलाय दीपू याने. पुढचा चेंडू आता मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा प्रयास केलाय. चेंडू जातो वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई करतात. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. 2 धाव पूर्ण, 2 धावेशी धावसंख्या झाली ती 8. दर्शन घडत पारितोषिक लावतायत विशाल पाटील करता. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक लावलाय दर्शन घरत यांच्या माध्यमातून विशाल पाटील या खेळाडूला. डाव्या बाजूला असलेले समर्थक थोडेसे शांत व्हाल तर बरं होईल. हा चेंडू डावेष्टीच्या बाजूला वळतोय. पंच सचिन सांगेकर सरांचा इशारा आलाय वाईडचा आणि या अतिरिक्त धावेनीची धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या झाली ती 9. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पंचांची कामगिरी करणारे पंच बघताय आपण, मग ते सातारा असो, सांगली असो. आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या रात्री 8 वाजता शनी शिंगणापूर येथील टुर्नामेंट्समध्ये जाण्याकरता सज्ज होणार आहेत सचिन सांगेकर सर. मात्र आमच्या सांगण्यावरून या टुर्नामेंट्समध्ये पंचांची भूमिका अदा करण्याकरता उपस्थित झालेत. धन्यवाद सचिन सांगेकर सर. अँड एका बाजूला नितीन शर्मा सर. सांगली पंचांची ही जोडी या मैदानावर तुम्ही पाहताय. धावफलक आपण बघूया. 1 धाव याआधी मिळाली, 1 धावेची धावसंख्या झाली ती 10. गोलंदाज तेजस याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आत्मविश्वास आता वाढलाय. आत्मविश्वास खरं तर आपल्या सोबतच असतो आणि आत्मविश्वास हा आपला मित्र असतो. जवळचा सवंगडी कोण असेल तर तो आत्मविश्वास. विशाल याने अक्रॉस होऊन खेळायचा प्रयास होता. डाव्या इष्टीच्या बाजूला वळणारा चेंडू हा दिसलाय. 1 धाव पूर्ण होते. बॅटच्या सहाय्याने 1 धाव मिळते. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. 1 धावेनीशी धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या झाली ती 11. विशाल 1 धावेनीशी आपलं खातं उघडतोय. दीपू हट्टाकट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आहे ज्याच्याकडून मोठी अपेक्षा. पुढचा चेंडू आखूल टप्प्याचा चेंडू वेगाने खेळायचा प्रयास होता. वेगवान चेंडू आता बघितलाय. परिवर्तन केले, व्हेरिएशन करणं फार महत्वाचं होतं आणि ते व्हेरिएशन बदल गोलंदाजा करवी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 11, 11. 11चा आकडा राहुल द्रविड करता फार महत्वाचा आकडा आहे मित्रांनो. दी वॉल 11 जानेवारी 1973 साली त्याचा जन्म झाला. दी वॉल म्हणून प्रसिद्धी मिळवली तो खेळाडू मला आठवला हा 11चा आकडा आल्यानंतर. भारतीय संघाची वाल म्हणून त्याला म्हटलं जातंय. 13,288 टेस्ट धावा, त्याच्यानंतर 10,889 एकदिवसीय रन्स. आता दीपू याच्या बॅटच्या पट्ट्यात हा चेंडू व्यवस्थित येत नाही. चंदन कोणतीच चूक करत नाही. चंदन याच्या हातामध्ये झेल देऊन हा फलंदाज बाद झालाय. मिस टायमिंग झालाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये झेल दिला गेलाय. बघूया काय नेमकं चुकलं या फलंदाजाचं. फिरकी वळवण्याचा प्रयास होता. ऑन साईडला खेळायचं होतं फलंदाजाला, हे स्पष्ट दिसतंय. चेंडू जातोय ऑफ साईडला आणि बॅट हातामध्ये फिरल्यासारखे दिसतंय. इथं सहज सोपा झेल टिपला जातोय. फलंदाज आलाय बाद. विकेटचं पतन झालंय. पहिल्या विकेटचं पतन. 1 गडी बाद. धावफलकावर धावा लागले ते 11. षटक सुद्धा संपलंय. ते पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघ उपांत्यपूर्व फेरीतील या मॅच मध्ये फलंदाजी करतोय टॉस हरल्यावर आणि त्यांचे पॉवर प्लेचं बंधन आता शिथिल झालंय. 4 षटकांचा मॅच आहे. पहिल्या षटकात 11 धावा आल्यात. 4 षटकांमध्ये ह्या मैदानावर 50च्या आसपास धावफलक जर उभा केला देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाने तर म्हणू शकतोय की एक चांगली धावसंख्या आहे आणि जिंकू शकतोय देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघ. या व्यतिरिक्त टॅकल करून गोलंदाजी टिचून करावी लागेल स्वयंभू पायगाव या संघाला. समीर राऊत बॅकफुटला गेलाय. रूम बनवले, जागा बनवली. चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलाय.
खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलला. बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावेची धावसंख्या झाली ती 13. 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा. अधिरा तुषार राऊत यांच्या माध्यमातून समीर राऊत करता पारितोषिक लावलंय. जर 2 षटकार त्यांनी लगातार खेचले तर 2000 रुपयाचा तो मानकरी ठरू शकतोय. एका बाजूला तुषार राऊत यांना आम्ही बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळताना बघितलंय. हुकमी गोलंदाज म्हणून त्यांची वर्णी लागायची आणि आज मात्र ते उपस्थित सुद्धा आहेत. आणि अधिरा तुषार राऊत यांच्या माध्यमातून इथे पारितोषिक लावलं जातंय. गोलंदाज तयार. हा ओव्हरपिच चेंडू होता. सन्मानजनक स्थितीमधून चेंडूला खेळून काढलाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. 2 धाव पूर्ण केल्यात. विशाल पाटील आणि 1 शॉटचा इशारा आलाय. एकच धाव मिळेल. समीर राऊत आणि विशाल पाटील कुठेतरी कमी पडले. एकच धाव मिळेल. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. समीर राऊत या ठिकाणी फलंदाजी करता उतरलेत. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव पूर्ण करताना जी क्रीज आहे ते क्रीज मध्ये बॅट पोहोचताना दिसली नाही. म्हणूनच नितीन शर्मा इशारा करतायत पंचाच्या भूमिकेमध्ये असतानाच. हा 1 शॉट. एकच धाव. एका धावेची धावसंख्या झाली ती 14. 2 चेंडू टाकून झाले दुसऱ्या षटकामध्ये. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू होता. वाईडचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. बघितलं आपण थोडीशी जी वाईट रेषा आहे पांढरी रेषा आहे त्या रेषेच्या बाजूने वळणारा चेंडू ठरलाय आणि म्हणूनच तो चेंडू वाईड घोषित केलाय. अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावेची धावसंख्या झाली ती 15. स्कोर मूव्स ऑन 15 रन्स. चांगला नजारा मैदानाच्या चोहे बाजूने तुम्ही पाहू शकतायत. एका बाजूला पर्वतरांगा, एका बाजूला उल्हास नदीची उल्हास खाडी आणि छोट्या खाड्या. हा चेंडू हवेमध्ये आहे. मिस टायमिंग झालंय. झेल टिपला जाईल काय? हा झेल ड्रॉप झालाय. झेल धरतीला दान दिला जातोय आणि त्याचा फायदा झाला फलंदाजी करणाऱ्या संघाला. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. स्कोअर लेग मध्ये झेल ड्रॉप झाल्या कारणानं या 2 धाव पूर्ण. 2 धावेची धावसंख्या झाली ती 17. हा झेल टिपणं फार महत्वाचं होतं कारण हा फलंदाज समीर राऊत खूपच मागडा ठरू शकतोय. फलंदाज घातक ठरू शकतोय. धावा जमू शकतोय. धावफलकावर धावा 17 लागल्यात. 1 षटक आणि 3 चेंडूची समाप्ती. 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. पॉवर प्लेचं बंधनानंतर क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत जास्त तैनात केलेत. बघू शकता दीप थर्डमॅन, लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट. आडव्या बॅटचा वापर इथे चालणार नाही. गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच होताना दिसतोय. गुडलेन स्पॉट म्हणजेच बघितलं आपण गुडलेन चेंडू म्हणजेच क्रिकेटमधला सर्वोत्तम चेंडू म्हटला जातोय आणि त्यापैकी 1 चेंडू इथे हाताळला गेलाय. नितीन चांगली गोलंदाजी करतोय. धावफलक थांबलाय. धावसंख्या आहे ती 17. 1 षटक आणि 4 चेंडू. गोलंदाज त्याची कामगिरी करतायत. 100% योगदान ते देत आहेत. गोलंदाज हे मजदूर आहेत हे नेहमीच आपण म्हणत असतोय. फलंदाज हे साहेब आहेत. गोलंदाज तयार. बघू शकतात त्याचा रनअप कसा आहे. ऑफ स्टंपवर सफल झालाय. चेंडूला फिरकावून दिलं मिड विकेट पट्ट्याबाहेर. टावरिंग षटकार. ह्यूज 6 बिगी. 6 धावा प्राप्त केल्यात फलंदाज समीर राऊत या फलंदाजाने. हा चेंडू आपण बघितलाय. ओव्हरफिश चेंडू गेलाय. ऑफ स्टंपवर सफल झालाय. जागा व्यवस्थित बनवली. पददलितेचा चांगला वापर केलाय. कुठला पाय कुठल्या कोणामध्ये गेला पाहिजे हे दर्शवलंय आणि फुटवर्कचा वापर असल्या कारणानं इथे 6 धावा प्राप्त होत आहेत. 6 धावांची धावसंख्या झाली ती 23. 5 चेंडू टाकून झाले. धावसंख्या 23 धावा. अजूनही 1 षटकार जर ठोकला तर अधिरा तुषार राऊत यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा पारितोषिक मिळेल फलंदाज समीर राऊत याला. धावसंख्या 23. स्कोअर मोज ऑन 23. म्हणावं लागेल सर्व काही व्यवस्थित होतंय देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाच्या बाजूने. त्यांच्या धावा इथे बनतायत. पुन्हा एक आता ऑन साइडला वर्ड ऑफ लॉंग ऑन वरून 2 इन रो. यूज 6. अधिरा तुषार राऊत यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा पारितोषिक मिळतोय. ते फलंदाज समीर राऊत याला. षटकाची झाली समाप्ती. 2 षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14.50च्या सरासरीने 29 धावा आणि हा फटका बघा कसा चांगला खेळलाय फलंदाजाने. पुन्हा रिप्ले दाखवला जातोय.
ऑफ स्टंपच्या दिशेनेही लाईन ठेवली होती. ऑफ स्टंपवर फलंदाज सफळ होत आहेत हे जाणून घेतलं नाही आणि लगातार 2 चेंडूवर त्यांनी 2 षटकार खेचलेत. 2 षटकांची समाप्ती. धावफलकावर धावा 1 गडी बाद 29. 6 चेंडूमध्ये 17 धावांची झंझावती खेळी करतोय. शेवटचा गडी जर आपण बघितलं तर दीपेश म्हात्रे बाद झाला. 5 चेंडूंमध्ये 9 धावा केल्यात. हे षटक मागणं ठरतंय. या षटकामध्ये किती धावा आल्या ते आपण जाणून घेऊया. 18 धावा या षटकामध्ये येताना दिसल्यात. म्हणजेच जर आपण प्रोजेक्टेड स्कोअर बघितला, जर याच सरासरीने धावफलक पुढे सरकला तर तो होऊ शकतोय 58 आणि आणखीन जर सरासरी वाढली तर 78च्या आसपास धावफलक जाऊ शकतोय. 2 षटकांमध्ये 29 धावा झाल्यात. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ते सुद्धा आपण जाणून घेऊया. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आले चंदन. इथे ह्या मॅच मध्ये कुठेतरी कमी पडतो की काय स्वयंभू पायगावचा संघ. मागच्या मॅच मध्ये बलाढ्य अशा सदानंद स्मृती कामन संघाला पराभूत केलं आणि ह्या मॅच मध्ये देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचा आत्मविश्वास वाढलेला दिसतोय. अधिरा तुषार राऊत यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा पारितोषिक आलाय. समीर राऊत या खेळाडूला ज्यांनी लगातार 2 चेंडूवर 2 षटकार खेचलेत. 4000 रुपयाचा मानकरी तो ठरलाय. मागच्या मॅच मध्ये 2000 कमावले. आता विशाल पाटील कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळतोय. 1 धाव पूर्ण केली. एकाच धावेवर ते समाधान मानतात. स्ट्राईक रोटेट होणं सुद्धा गरजेचं होतं. धाव संख्या 30. चंदन टेनिस गाजलेला खेळाडू नावाजलेला खेळाडू तो म्हणजेच चंदन मुकादाम. बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळतोय. हुकमी एक्का म्हणून तो स्वयंभू पायगाव संघाच्या माध्यमातून खेळत असतोय. गायडन्स देत असतोय. मार्गदर्शन करत असतो इतर खेळाडूंना. तो चंदन या मॅच मध्ये कमबॅक करण्याकरता एखादा विकेट प्राप्त करेल काय. पहिल्या विकेट करता 11 धावांची भागीदारी झाली. त्याच्यानंतर दुसरे 19 धावेची. डावीष्टीच्या बाजूला वळणारा चेंडू. पंच दोन्ही हात हवेमध्ये खुले करतायत. कसरत होते पंचांची. वाईटचा इशारा आल्यानंतर धावफलक पुढे सरकतोय. धाव संख्या पोहोचली ती 31 वर. दोघांमध्ये आता 20 धावांची भागीदारी झाले. समीर राऊत 7 चेंडूत 17 या धावसंख्येवर खेळतोय. विशाल पाटील 2 चेंडूंमध्ये 2 या धावसंख्येवर खेळतोय. गोलंदाज तयार. आत्मविश्वास वाढवावा लागेल गोलंदाजाला. समीर राऊत यांनी ऑफ स्टंपवर सफळ होऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या दिशेने चेंडूला वळवलाय. 1 धाव पूर्ण केली. एकाच धावेवर समाधानी. 2.2 चेंडूचा खेळ संपतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 32. बॅट हवी आहे फलंदाजाला. विशाल बॅट बदलल्यानंतर त्याचा टान्स बदलेल काय, त्याची ताकद वाढेल काय, त्याचं धैर्य वाढेल काय. एका बाजूला चंदन मुकादाम 2 चेंडू टाकतोय. 2 चेंडूंमध्ये त्यांनी 3 धाव मोजलेत. मागच्या मॅच मध्ये खूप चांगलं प्रदर्शन होतं स्वयंभू पायगाव या संघाचं. आता ह्या मॅच मध्ये जी धावगती आहे ती धावगती बघून मला असं वाटतं की धावफलक हा 50च्या पलीकडे जाईल. कारण 32 धावा 2.2 चेंडूंमध्ये झालेत. समीर राऊत सारखा एक खंदा खेळाडू खेळपट्टीवर उभा आहे. अशोक लेवलँड या कंपनीच्या माध्यमातून तो क्रिकेट खेळत असतो. लेदर क्रिकेटचे धडे त्याने गिरवलेत. ओहो, बाद होते फलंदाज विशाल पाटील. बॅटचा हलकसा चुंबन घेऊन चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. विकेटचं पतन. 2 गडी बाद. धावसंख्या झाली ती 32 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. कसा बाद झाला ते आपण बघूया. गुडलेन स्पॉटवर हा चेंडू पिच होताना दिसलाय. गुडलेन स्पॉटवर पिच होतोय. आत वळणारा चेंडू होता. बॅटचा हलकसं एज लागलंय आणि विशाल निश्चितच बघू शकतो आपण इकोमीटरवर कशा पद्धतीने हे एज लागले. फलंदाज बाद होताना दिसलाय. धावफलकावर धावा लागल्या त्या 32 धावा. 2 षटकं आणि 3 चेंडूची समाप्ती. नवीन फलंदाज चेतन गावडे. मागच्या मॅच मध्ये 5 चौकार त्याने ठोकलेत. एका इनिंग मध्ये 5 चौकार ठोकणारा या टुर्नामेंट्स मधील तो पहिला खेळाडू आहे. कालच्या दिवसात षटकार ठोकले होते. 7 षटकार बघितले होते. मात्र एका इनिंग मध्ये 5 चौकार ठोकणारा पहिला खेळाडू बनलाय चेतन गावडे. चेतन गावडे करता हा चेंडू हवेमध्ये आहे. झेल टिपला जाईल यात काही शंका नाही. बॅक टू बॅक 2 फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. लगातार 2 विकेट प्राप्त करतोय गोलंदाज चंदन मुकादाम. फलंदाज चेतन हा गोल्डन डकवर बाद होतोय. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या आहे ती 32.
स्लोवर वन. आत वळणारा चेंडूला लॉंग ऑनच्या वरून खेळायचं होतं, मात्र लॉंग ऑनची एरिया क्लिअर करू शकला नाही. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. सचिन कोणती चूक करत नाही आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज बाद झालाय. संतोष मडवी यांचा हा सुद्धा भासा आहे जो झेल टिपतोय. 2 षटकं झालेत, 4 चेंडू टाकून झालेत. धावसंख्या आहे ती 32. आदेश खेळाडूसाठी सुद्धा पारितोषिक असेल. लगातार 2 चेंडूमध्ये 2 षटका ठोकले तर त्याच्याकरता सुद्धा अधिराज तुषार राऊत यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल. येस, मंकी विकेट. कारण याआधीच पंचांना सांगितलं होतं की मंकी विकेट घेतली जाईल. मंकी विकेट घेतलं याआधीच पंचांना दर्शवलं होतं आणि चंदन बघत राहिले. थोडंसं हास्य चंदन याच्या चेहऱ्यावर आपण बघितलं. ह्या विकेट घेण्याकरता गेल्यावर आरामात नॉन स्ट्रायकिंग कडून आदेश पुढे सरकला होता. चेहरा बघा आदेश याचा. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय. कमरेवर हात आलेत, बॅट कमरेपर्यंत आले. माझी काय चूक झाली हे आदेश त्या ठिकाणी दर्शवतोय. आणि इथे हसरा चेहरा बघायला मिळाला तो चंदन मुकादमे असा. काय चातुर्य, हे चातुर्य असायला हवं. धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजेच 32 धावा. विकेटची हॅट्रिक सुद्धा इथं 5 बॉल झालेत. येस नो डाऊट. काउंट. पुढचा चेंडू या गोलंदाजाचा. क्लीन बॉल. ओहो, 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद केलेत. 1 गडी हा धावबाच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला दिसलाय. त्याच्यानंतर आपण बघतायत लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद केले. इथे लगातार 4 चेंडू त्याचे पडले आणि 4 चेंडूवर 4 गडी बाद करण्याचा पराक्रम केलाय चंदन मुकादम या गोलंदाजाने. पाहू शकतायत काय कमालीचं प्रदर्शन चंदन याचं. हा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय समीर राऊत याचा. मधली बघितलं आपण उजवी एष्टी वाकवली गेले. आत वळणारा चेंडू टाकलाय. ऑफ ब्रेक पद्धतीचा हा चेंडू होता. समीर राऊत याला ह्या चेंडूला खेळायचं होतं ऑन साईडला. त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय. षटक संपतंय. तिसरं 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाची धावसंख्या 5 गडी बाद 32 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. म्हणूनच चंदन याला वंदन करावं असं वाटतं. खूप चांगलं प्रदर्शन त्यांनी केलंय या मॅच मध्ये. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. फलंदाज समीर राऊत बाद झालाय. 2 षटकार त्यांनी खेचलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय. कुशाल नो मॅन इन. पुढचा चेंडू शॉट ऑफ लेन. पूल केलं जातंय. पूल पॉवरफुल बनतोय आणि या 6 धावा प्राप्त करतोय. या उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आत आल्यानंतर हा षटकार प्राप्त करतोय. वैभव राऊत याच्या बॅट मधून हा षटकार आलाय. या 6 धावा मिळत आहेत. सहा धावेची धावपळक पोहोचला जात होता 38 वर. वैभव करता सुद्धा पारितोषिक लागलं जातं. अधिराज तुषार राऊत यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जातं. जर 2 षटकार लगातार खेचले तर वैभव राऊत करता सुद्धा 2,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. धावपळक 6 ने पुढे सरकलाय. धावपळकावर धावा लागल्या जातात त्या 38 धावा 38. षटकारांची धावपळक आपल्याला वाढताना दिसलाय. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचा 3 षटकं आणि 1 चेंडू टाकून झालाय. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूंमध्ये
बघूया किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाईल. सहा धावा प्राप्त केल्या जात आहेत. वैभव राऊत याच्या बॅट मधून आलेला षटकार आहे. ज्या पद्धतीने पहिल्या मॅच मध्ये फलंदाजी केली होती विशाल, चेतन, समीर, दीपू, तशीच फलंदाजी आता वैभव या मॅच मध्ये करताना दिसतोय. पुढचा चेंडू आता विशेप मध्ये चेंडूला खेळला जातोय. चेंडू जातोय वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली, दोन धाव पूर्ण केली आणि हा चेंडू शिपार आरपार दमदार शानदार उपयुक्त चौकार. 4 धाव मिळत आहेत. बघा या क्षेत्ररक्षकांनी काय चुका केल्यात. मी तर म्हणेन की दोन्ही क्षेत्ररक्षक सुस्त दिसले मला या चेंडूवर. दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडू अडू शकले असते, मात्र आउटफील्डवर कदाचित चेंडू इतरत्र जाताना दिसलाय. दोघांनीही अंतिम क्षणी हा शॉट सोडून दिलाय, चेंडूला सुद्धा सोडून दिलाय. 4 धावांची धावसंख्या झाली ती 42. अजूनही 4 चेंडू शिल्लक. ऑफ स्टंप च्या जवळून जाणारा चेंडू आहे. अंतिम क्षणी बघितला पंचांनी. एक ऑफ स्टंपवरच आपल्याला फलंदाज वैभव याला आपण बघितलं ऑफ स्टंपवर तो सफळ याआधी झाला होता. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आहे ती 42 धावा 42. 3 चेंडूंमध्ये 1 ते 2 मोठे फटके यायला हवेत. हा चेंडू शॉट ऑफ लाईन, लांब लचक असा षटकार. 6 धावा. आक्रमकता बघायला मिळाली वैभव राऊत याची. वैभव राऊत व्यक्तिगत अशा 16 धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या झाली ती 48. 12ची सरासरी इथे सध्या तरी मेंटेन आहे. 12पेक्षा जास्त सरासरीने धावा धावपळकावर येऊ शकतात. मी याआधी म्हटलं होतं जर 50च्या आसपास धावपळ गेला देवेश स्पोर्ट्स माजीपाडा संघाचा तर त्यांचे विनिंग चान्सेस हे फार जास्त असतील. सध्या धावपळकावर धावा 48. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 48 रन्स ऑन दी बोर्ड. प्रवीण सारखा चांगल्या गोलंदाजाला चोप बसतोय, मार बसतोय. अखूट टप्प्याचा चेंडू. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा सहजतेने पूर्ण केली जाते. बघता बघता या 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेळीशी धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 50 गाठली जाते. 3.5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा 1 चेंडू असेल या षटकातील. या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्गावर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. डेड बॉलचा इशारा पंचाने या ठिकाणी दर्शवलाय. गोलंदाज प्रवीण तयार गोलंदाजी मार्गावर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. ओहो, इथे मात्र फलंदाज आपल्याला चुकताना दिसतोय वैभव. डॉट बॉल जातोय, निर्धाव चेंडू जातोय. पहिला डाव समाप्त होतोय. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाची धाव संख्या 12.50च्या सरासरीने 50 धावा धावपळकावर जमा झाल्या आहेत आणि 51 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. काय हाफ मॅच समरी आपण बघूया. समीर राऊत 9 बॉलमध्ये 18 धावा केल्यात. वैभव राऊत यांनी 6 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 1 चौकारीनिशी 18 धावा नाबाद बनवल्यात. दीपेश म्हात्रे यांनी 5 चेंडूंमध्ये 9 धावा बनवल्यात. विशाल पाटील यांनी 3 चेंडूंमध्ये 2 धावा बनवल्यात. आणि इथं गोलंदाजाचं जे बघितलं तर चंदन मुकादाम यांनी 1 षटक टाकलंय, 3 धावा दिलेत, 3 गडी बाद केलेत. तेजस मुकादाम यांनी 1 षटक टाकलेत, 11 धावा दिलेत, 1 गडी बाद केलेत. नितीन मुकादाम यांनी 1 षटक टाकले, 18 धावा दिलेत. प्रवीण बघू शकतायत, प्रवीण यांनी 1 षटकामध्ये 18 धावा दिलेत. आता 24 चेंडू आणि 51 धावा मैदानाच्या आत जाणारच आहोत आपण. तत्पूर्वी आपण बघू शकतायत कशा पद्धतीने हे आयोजन आहे या स्पर्धेचं.
पहिला डाव समाप्त झाल्यानंतर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावपळीवर धावा लागल्या जातात त्या 50 धावा लागल्या जातात आणि 51 धावांचं लक्ष ठेवलं आहे. 51 रन्स रिक्वायर्ड टू विन. 51 धावा पूर्ण कराव्या लागतील. 12.50 ची सरासरी पहिल्या डावामध्ये बघितलंय. आता ही सरासरी आपल्याला वाढताना दिसेल. 12.75 च्या सरासरीने कदाचित हा रिक्वायर्ड रन रेट असेल जो पूर्ण करावा लागेल दुसऱ्या इनिंगमध्ये, कारण पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी केली, जे हवं होतं ते मिळालं. पहिला मॅच जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढताना दिसलाय तो देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचा. आणि आता रिक्वायर्ड रन रेट जो असेल दुसऱ्या इनिंगमध्ये स्वयंभू पायगाव संघाला तो 12.75 चा असेल. 12.75 च्या सरासरीने रिक्वायर्ड रन रेटने हा धावफलक त्यांना पुढे नेऊन ठेवावा लागेल. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा विरुद्ध स्वयंभू पायगाव हा मॅच या ठिकाणी तुम्ही पाहताय, निहाळताय. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही महत्वपूर्ण क्रिकेटची स्पर्धा. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा हे आयोजक आहेत या स्पर्धेचं. आणि या स्पर्धेकरता जी रोख रक्कम आहे ती रोख रक्कम प्रथम क्रमांकाकरता आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील साहेबांच्या माध्यमातून इथे प्राप्त झालंय. रोख रक्कम 30,000 रुपयाचं ची देणगी त्यांच्या माध्यमातून इथे आलंय, जे प्रथम क्रमांकाकरता पारितोषिक आहे. इतर जे सहकारी आहेत त्या सहकार्यांसंदर्भात सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. त्यांची जे देणगी दाते आहेत, आश्रय दाते आहेत या स्पर्धेकरता, त्यांचा सुद्धा उल्लेख होणं फार महत्त्वाचं असेल. या स्पर्धेसाठी जे दानशूर व्यक्ती आहेत त्या दानशूर व्यक्ती आपण जाणून घेऊया. विजय शेठ गोविंद पाटील साहेबांनी या टुर्नामेंट करता आर्थिक सहकार्य रोख रक्कम 30,000 रुपयाचं सहकार्य, पहिल्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे पारितोषिक आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. या व्यतिरिक्त प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे जे ट्रॉफीज आहेत त्या कैलासवासी देवेश अनंत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री विशाल अनंत म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेकरता प्राप्त झालेत. सिक्सर किंग जास्तीत जास्त षटकार टोकणाऱ्या खेळाडूंना सुद्धा पारितोषिक वितरित केलं जाईल. अंश अविनाश पाटील यांच्याकडून सुद्धा एक आकर्षक ट्रॉफी इथे ठेवण्यात आलंय. आदरणीय सन्मान्य द्वारकानाथ पाटील शाखा प्रमुख मालजीपाडा यांच्याकडून मैदानासाठी सुद्धा सहकार्य लाभलंय. धीरज पाटील यांच्याकडून यूट्यूब लाईव्ह जे आपण JTC लाईव्ह यांच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा बघतायत, ही यूट्यूब लाईव्ह उपलब्ध करून दिले धीरज पाटील ह्या व्यक्तीने. हे प्रमुख व्यक्ती आहेत. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी सुद्धा बघताय आपण, ते कैलासवासी देवेश अनंत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री विशाल अनंत म्हात्रे यांच्याकडून ही प्राप्त झाले. स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू विशाल अनंत म्हात्रे व दिनेश अनंत म्हात्रे यांच्याकडून सुद्धा प्राप्त झालेत. मालिकावीरसाठी असलेल्या ज्या ट्रॉफीज आहेत आकर्षक त्या कैलासवासी अनुबाई मधुकर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री सतीश मधुकर म्हात्रे माजी उपसरपंच यांच्याकडून प्राप्त झाले. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज याकरता असणाऱ्या जे ट्रॉफीज आहेत ते मारवी समीर राऊत यांच्याकडून आलेले आहेत. ही महत्त्वपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचतोय. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. स्वयंभू पायगाव संघाला सीमित 4 षटकांमध्ये 51 धावांचं लक्ष. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय सनी पाटील आणि त्याला समोर जाईल उजव्या हाताचा फलंदाज नितीन. हाईट जरी कमी असली तरी अनुभव फार मोठा आहे या खेळाडूकडे. तो मोठे फटके खेळू शकतोय, मोठे फटके मारू शकतोय. नितीन स्ट्राईक इन कडे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू हवेमध्ये आणि पहिल्या चेंडूवर षटकार. हे आव्हान स्वीकारलंय टिट फॉर टॅट, जसं तसं उत्तर दिलंय. पहिल्या चेंडूवर षटकार खेचलाय. हा चेंडू खराब होता, हा चेंडू फुलटॉस होता आणि फुलटॉस चेंडूला खरपूस समाचार घेतला गेलाय. मिडविकेट पट्ट्यावर चेंडूला धाडलं गेलंय. 6 धावा पूर्ण केल्यात. मागच्या डावामध्ये सुद्धा दीपू म्हात्रे हा देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचा खेळाडू होता, त्याने सुद्धा पहिल्या चेंडूला खरपूस समाचार घेतला होता. चेंडू 6 धावांकरता धाडला होता. इथे पहिल्या चेंडूवर 6 धावा प्राप्त करतो फलंदाज नितीन आणि आत्मविश्वास तो इथे कमावतोय. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. आत्मविश्वास प्राप्त करणारा खेळाडू नेहमीच पुढे जात असतोय. पॉवर प्ले मध्ये ही चांगली सुरुवात, चांगला टान्स नितीन याचा. छोटा पॅक बडा धमाका.
आखूड टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये कुणी क्षेत्ररक्षक नव्हता. फायदा उचलला गेलाय. दोन्ही क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू पोहोचला गेलाय. शर्यत तिघांमध्ये लागली होती. या शर्यतीमध्ये चेंडू जिंकलाय. हा चौकार. शानदार स्ट्रोक. रिप्ले मध्ये आपण बघूया. आखूड टप्प्याचा चेंडू डावी इष्टीच्या बाजूला मारणारा चेंडू होता आणि ह्या चेंडूला पुल केला बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने. शॉटम पुल करण्यात आला. चौकार मिळतोय. 4 धावा प्राप्त होत आहेत. 4 धावांची धावसंख्या 10. जे 51 धावसंख्येचं आव्हान आहे ते आव्हान स्वीकारलंय. इतकं भलं मोठं आव्हान, जो भलं मोठं लक्ष उभं केल्यानंतर नियंत्रण लयबद्ध गोलंदाजी करणं फार महत्वाचं असेल. इथे लय मध्ये आलाय फलंदाज तर भय मध्ये गेलाय गोलंदाज. दबावामध्ये गेलाय. दबाव हा शब्दच नको. दबावामधून बाहेर निघण्याची क्षमता असायला हवी. बाहेर निघावं लागेल गोलंदाजाला. मागच्या मॅच मध्ये जे प्रदर्शन केलं त्रिमूर्ती नागले संघाविरुद्ध तसंच चांगलं प्रदर्शन आता इथे करावं लागेल. गोलंदाज तयार. हा चेंडू बडा मोठा फटका खेळलाय. छोटा पॅक बडा धमाका. फलंदाज नितीन याच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. षटकार चौकार षटकार. स्फोटक अशी सुरुवात केलंय विस्फोटक फलंदाजाद्वारे. आक्रमकता. स्वराज्य चषक 2018 मध्ये नंदन पाटील कालेर संघाचा खेळाडू होता, गोलंदाज होता. त्या गोलंदाजाला लगातार 5 चेंडूंमध्ये 5 षटकार ठोकण्याचे किमया केले या खेळाडूने. इथे मात्र आल्या आल्या तुटून पडतोय. पहिल्या 3 चेंडूंवर तो 16 धावा प्राप्त करतोय. गोलंदाजाला आता मात्र प्रश्न पडला असेल की आता कुठली लाईन आणि लेंथ मी मेंटेन करू. गोलंदाजाला एकच प्रश्न पडलाय. या प्रश्नाचं उत्तर त्याने शोधायला हवं. म्हणूनच मी म्हणत असतो की फलंदाजाला फक्त पडणारा चेंडू दिसायला हवा तर गोलंदाजाला समोर असलेल्या 3 यष्ट्या दिसायला हव्या, ज्या यष्ट्या त्याने भेदण्याचा प्रयत्न करायला हवा. पुढचा चेंडू आता विशप मध्ये खेळला. इनफिल्ड वरून चेंडू लॉंग ऑफ पट्ट्याबाहेर. चौकारांसाठी 4 धावा. आता मात्र मैदानाच्या आतमधून नितीन त्याच्या बॅट मधून आगीचे गोळे बाहेर काढतो. त्याची बॅट आता आग ओकताना दिसते. हा चौकार. लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका खेळला होता. रिप्ले मध्ये आपण बघताय. छोटा पॅक बडा धमाका. अणुबॉम्ब टाकायला लागलेत हा खेळाडू. मूर्ती लहान मात्र कीर्ती महान असलेला हा खेळाडू आहे. एक आता फॉरवर्ड शॉटलेग मध्ये क्षेत्ररक्षक लावला गेलाय. एक क्षेत्ररक्षक आता सिलिमिड ऑफ क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. मात्र ह्या खेळाडूंनी कुठल्याही प्रकारचं हालचाल न करता तिथे शांत राहावं लागेल. म्हणजेच फलंदाजाला डिवचलं नाही पाहिजे. फुलटॉस चेंडू हवेमध्ये आणि हा जो दबाव टाकलाय त्या दबावामध्ये फलंदाज नितीन याला बाद व्हावं लागलं. नितीन हा बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन होतंय. 1 गडी बाद. धाव फलकावर धावा लागल्या 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. हा फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉस चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. त्याला छेडलं होतं. खेळायचं होतं फलंदाजाला लॉंग ऑन मध्ये. चेंडू येतोय लॉंग ऑफ मध्ये. आदेश पाटील कोणती चूक करत नाही. त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज बाद होताना दिसतोय. धाव फलकावर धावा लागले ते 20 धावा. 5 चेंडू समाप्त झालेत. 5 चेंडूंमध्ये या 20 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आता जर आपण विचार केला तर 19 चेंडूंमध्ये मॅच जिंकण्याकरता 31 धावा आवश्यक असतील. 19 बॉल 31 रन्स. 19 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. मॅच दोन्ही बाजूने रंगताना दिसतोय. पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजांनी मॅच रंगवण्याचं काम केलंय. पहिल्या इनिंग मध्ये एक मात्र गोलंदाज चंदन यांनी खूप चांगली कामगिरी केली. 3 गडी बाद केले. 3 धावा दिले त्याच्या एका षटकामध्ये. त्याच्यानंतर आता दबाव टाकण्याकरता पुन्हा आता एक सिलिमिड ऑफ क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. चंदन फलंदाजीसाठी आलाय. चंदन फलंदाजी करता आलाय. वैभव राऊत जे चांगलं काम करतायत. आता मात्र ते फॉरवर्ड शॉटलेग मध्ये राहत आहेत. फॉरवर्ड शॉटलेगच्या दिशेने त्यांना तैनात केलं गेलंय. चंदन याचं जर आपण बॅटिंग बघितली तर निश्चितच मैदानाच्या चोहे बाजूने फलंदाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. विशेष म्हणजे स्क्वेअर कटचे फटके तो प्रभावीपणे खेळतोय. गोलंदाज तयार.
या षटकातील शेवटचा चेंडू. म्हणूनच मी म्हटलं होतं की स्क्वेअर कटचे फटके अप्रतिम खेळतोय हा खेळाडू. 2 धावा तो पूर्ण करतोय. 2 धावांशी पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 51 धावसंख्येचा पाठलाग होत असताना धावसंख्या झाली आहे ती 22 धावा. आता 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता स्वयंभू पायगाव संघाला 29 धावांची आवश्यकता. 18 बॉल 29 रन्स. 18 चेंडू 29 धावांची आवश्यकता. पहिल्या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा त्रिमूर्ती नागले संघाविरुद्ध सनी याने एका षटकामध्ये 22 धावा मोजल्या होत्या आणि आताच्या मॅच मध्ये सुद्धा तो एका षटकामध्ये 22 धावा मोजतोय. क्रिकेट मधील सर्वोत्तम चेंडू कुठले हे सुद्धा समजणं फार महत्त्वाचं आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही यॉर्कर लेंथ चेंडू, वाईड यॉर्कर चेंडू, गुडलेन स्पॉटवरचे चेंडू टाकू शकतायत. हे चेंडू टाकणं फार महत्त्वाचं असतं. एखादी सफलता जर प्राप्त होत नसेल तर ब्रह्मास्त्राचा मारा, ब्रह्मास्त्र म्हटलं तर यॉर्कर कॅन्सर ज्याला म्हटलं जातं त्या ब्रह्मास्त्राचा मारा करणं फार गरजेचं असेल. फलंदाजाने तंत्र चांगला अवलंबलाय. नितीन बाद झाल्यानंतर जबाबदारी स्वीकारण्यासाठी तेजस आणि चंदन ही खेळपट्टीवर आहेत. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विशाल, त्याला चमकावं लागेल, त्याला हिरो बनावं लागेल हा मॅच जिंकण्याकरता. तेजस हा खेळाडू पहिल्यांदा स्ट्राईक रोटेट करेल. स्ट्राईक घेण्याकरता तो पहिल्यांदा सज्ज होत आहे. डाबऱ्या त्याचा फलंदाज आहे आता आणि त्या कारणानं वेगळी रणनीती आखली जाईल. विशाल पाटील एक मोठा खेळाडू ज्याला आम्ही नेहमीच उल्लेख करतोय. अद्वितीय कामगिरी करणारा खेळाडू आहे विशाल पाटील. ओहो, एक चेंडू आपल्याला बघायला मिळाला तो ऑफ स्टंपच्या जवळ बाहेर निघतोय आणि डॉट बॉल जातोय, निर्धाव चेंडू जातोय. हा पहिला निर्धाव चेंडू बघायला मिळतोय या इनिंग मधला विशाल याच्या गोलंदाजीमधून. धाव संख्या आहे ती 22 धावा, 17 बॉल 29 रन, 17 चेंडू 29 धावांची आवश्यकता. 1 ते 2 वेळा हवाई सफर करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. विशाल पाटील स्वतःच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक, वेगवान गोलंदाजी असताना सुद्धा यष्टीरक्षक तिथे यष्ट्यांच्या अगदी जवळ आहे. हट्टाकट्टा मजबूत बांधायचा खेळाडू दीपू म्हात्रे. गोलंदाज तयार. विशाल पाटील याचा पुढील चेंडू ऑफ स्टंपच्या जास्तच बाहेर कदाचित हा चेंडू आहे काय. 1 धाव तर फलंदाजाने पूर्ण केली आणि बघता बघता पंचांचा इशारा सुद्धा आलाय. 1+1 वाईडचा इशारा. या 2 अतिरिक्त धाव मिळाल्या. या 2 अतिरिक्त धावण्याची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 24. एक चेंडू चांगला टाकल्यानंतर व्हेरिएशन करण्यासाठी गोलंदाज गेलाय आणि त्याच्यामध्ये मात्र इथे तो चुकलाय. 17 चेंडू 27 धावा, 17 बॉल 27 रन्स हवे आहेत स्वयंभू पायगाव या संघाला उपांत्यपूर्व फेरीतील या मॅच मध्ये, क्वार्टर फायनलच्या या मॅच मध्ये. सोनिका माता मालुडी संघ जर दाखल झाला असेल तर आल्याची नोंद लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करा. सोनिका माता मालवडी संघाला विनंती करतोय आपण आला असाल तर आल्याची नोंद आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करा. मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया. डिपिश पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन. विशाल याचा हा चेंडू अक्रॉस झालाय. फलंदाज चंदन, हा चेंडू जातो वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्राच्या थोडंसं बाजूला, म्हणजेच काऊ कॉर्नरचं क्षेत्र आपण म्हणूया. 1 धाव पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट केली चंदन या फलंदाजाने. एका धावण्याची धावसंख्या झाली ती 25. 1.2 चेंडूंमध्ये 25 धावा झाल्यात. 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता. ही स्थिती आता बनलंय. राहुल किनी कॅमेरामॅनची भूमिका अदा करतायत. खूप चांगलं काम करतायत. त्यांना जी जबाबदारी दिली ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडतायत कॅमेरामॅन. पुढचा चेंडू अतिशय चांगला चेंडू आहे काय. 1 धाव तर फलंदाजाने पूर्ण केली. 22चा इशारा येतोय. ऑफ स्टंपच्या जवळ थोडंसं स्विंग मिळते गोलंदाजाला आणि अतिरिक्त धाव मिळते. या अतिरिक्त धावण्याची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 26. 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आता असेल फलंदाजी करणाऱ्या स्वयंभू पायगाव या संघाला. 15 चेंडू 25 धावा. एका बाजूला टॅकल करताना मिसफिल्ड, खराब क्षेत्ररक्षण होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला. तर दुसऱ्या बाजूला चांगली फलंदाजी करावी लागेल स्वयंभू पायगाव या संघाला. दोन्ही संघ चांगले आहेत. दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत. दोन्ही संघांमध्ये क्षमता आहे. विशाल याचा हा चेंडू आता स्वेर आहे.
वाईडचा इशारा पंच सचिन सांगेकर सरांचा. अतिरिक्त धावमिळीशी धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 27. ह्या मॅच मध्ये जवळजवळ 2 चेंडू वाईड टाकलेत विशाल याने. 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. 15 बॉल 24 रन्स. विकेट प्राप्त करावा लागेल गोलंदाजाला. एक मात्र विकेट गमावलाय स्वयंभू पायगाव संघाने. नितीन याच्या रूपात नितीन यांनी स्वतःचं काम केलं. 20 धावा व्यक्तिगत त्याने बनवल्या आणि 20 धावा केल्यात 5 चेंडूंमध्ये. 2 चौकार 2 षटकारांची. जोश वाढायला हवा, उत्साह वाढायला हवा या मॅच मध्ये खेळाडूंचा. चंदन देवळीकर स्ट्रायकिंगकडे. गोलंदाज विशाल तयार. त्याच्या कोट्यातील हा चेंडू कसा असेल. हो एक चांगला चेंडू आता टाकला या गोलंदाजा करवी. एक धाव फलंदाजाने पूर्ण केली. दुसरी धाव कदाचित मिळू शकते. खराब क्षेत्ररक्षण कुशाल याचं आणि फायदा उचललाय वैभव राऊत आणि कुशाल यांच्या चुकीमुळे 2 धाव पूर्ण केल्यात 22च्या स्वरूपात. या 2 अतिरिक्त धावमिळीची धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या पोहोचली ती 29 वर. 29. अजूनही 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 22 धावांची आवश्यकता. 14 बॉल 22 रन. षटक तर गोलंदाज चेंडू तर व्यवस्थित टाकतोय. शतरक्षकाची साथ मिळणं फार गरजेचं आहे. ती साथ मिळताना दिसत नाही. आत वळणारा चेंडू होता. मिडॉन मध्ये चेंडू आलाय. 1 धाव पूर्ण केली. सिली मिडॉन मधून चेंडू जातोय मिडॉन क्षेत्रामध्ये. एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागतं फलंदाज चंदन याला. एका धावेची धावसंख्या झाली 30. 13 बॉल 21 रन असं इक्वेशन आता बनलंय. ही स्थिती आता बनलंय. या स्थितीमधून बाहेर निघावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. 1 ते 2 विकेट प्राप्त करावे लागेल. जी किमया त्यांनी मागच्या मॅच मध्ये त्रिमूर्ती नागले संघाविरुद्ध केली तशीच किमया करण्याची संधी असेल या घरच्या ग्राउंडवर, या घरच्या मैदानावर. डावराताचा फलंदाज तेजस स्ट्रायकिंगकडे. या षटकातील आता शेवटचा चेंडू विशाल याचा. 13 चेंडू 21 धावा. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. इथे चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय उत्तुंग षटकार. 6 धावांची या मॅचचं पारडं आता झुकलं जातं ते स्वयंभू पायगाव संघाच्या बाजूने. 2 षटकं समाप्त झालेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या ते 36. बघा फटका जर बघितला तर टायमिंग हे व्यवस्थित झालं नव्हतं. मात्र ताकदीच्या जोरावर हा फटका गेलाय. त्या फलंदाजाला खेळायचं होतं लॉंग ऑन मध्ये. हा चेंडू जातो लॉंग ऑफ मध्ये. षटकं संपतायत 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 51 धावसंख्येचा पाठलाग होत असताना स्वयंभू पायगाव संघाची धावसंख्या 1 बाद 36. आता 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता. 12 बॉल 15 रन्स. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. एक तर गोलंदाजाला जादुई गोलंदाजी करावी लागेल. मी बघितलं काळपासून या मैदानावर फलंदाजच जास्तीत जास्त सफल ठरलेत. गोलंदाज फार कमी प्रमाणात सफल ठरलेत. गोलंदाज अतुल, राहुल अंधेर, चंदन, मिथुन हे गोलंदाज वगळतात. विशेष प्रभाव कुठल्या गोलंदाजाला पाडता आला नाही या खेळपट्टीवर. ज्याचा अर्थ खेळपट्टी ही फलंदाजाला पोषक आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. 12 बॉल 15 रन्स. दोन्ही खेळाडू हे विकेटच्या बरोबर मध्यभागी येत आहेत चर्चा करण्याकरता. नो मीटिंग नो टाइम. अजून जर विचार केला तर 2 मॅच खेळवायच्या बाकी आहेत, शिल्लक असतील. ह्या मॅच नंतर एक सेमीफायनलचा मॅच असेल. हा मॅच जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये स्वर्गीय अंकुश स्मृती दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र संघाविरुद्ध लढेल. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 15 धावा. डिफेंड होतील काय. ब्रह्मास्त्राचा मारा करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर आमंत्रण दिलंय. विनोद मागच्या मॅच मध्ये जी जादू विनोद यांनी केली तशीच जादू तू या मॅच मध्ये करेल काय. विनोद समोर फलंदाज चंदन. ओहो अतिशय चांगला ब्रेक केलाय. लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू टाकलाय गोलंदाजाने आणि 40 प्लसचा गोलंदाज आहे. अजूनही चांगली गुणवत्ता त्याच्यामध्ये. अजूनही चमक त्याची कमी झाली नाही. हिऱ्याची किंमत तुम्हा आम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे. तसा हा चमकणारा खेळाडू
आता फुलटॉस करून चेंडूला खेळला जातोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाला संधी नाही, संधी आहे ती फलंदाजाला. आणि ह्या 4 धावा प्राप्त होत आहेत. या 4 धावेनिशी जे जिंकण्याचं जे अंतर आहे ते अंतर कमी करताना फलंदाज दिसतोय. 4 धावेनिशी धावफलक पोहोचला जातो 40 वर. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. 10 बॉल टू गो अँड 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. 10 चेंडू 11 धावा. विनोद म्हात्रे गोलंदाजी मार्गावर एक वरिष्ठ खेळाडू आहे. 40+ खेळाडू आहे. गुणवत्ता त्याच्यामध्ये आहे. खूप चांगलं प्रदर्शन, चांगली गोलंदाजी. खराब फेकी होती. 1 धाव तर मिळाली. 1+1 या 2 धाव मिळत आहेत. वाईडचा सुद्धा इशारा आलाय. या अतिरिक्त 2 धावण्याची धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली ती 42. म्हणजेच विजयाच्या अगदी समीप आलाय स्वयंभू पायगाव संघ असं म्हणायला काय हरकत नाही. 10 बॉल 9 रन्स. याआधी चेंडू हे कमी होते, धावा जास्त होत्या. आता चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. या परिस्थितीमधून बाहेर पडेल काय देवेश स्पोर्ट्स मालजीपाडाचा संघ. आता एक चांगला चेंडू टाकला जातोय. 9 बॉल 9 रन्स. मॅच अजून संपला नाही. मॅच बनू शकतोय. क्षमता वाढू शकतोय. गुणवत्ता वाढू शकते. घरच्या मैदानावर प्रश्न आहे ते प्रेक्षकांना कसा आपण जबाब देणार, प्रेक्षकांना आपण काय उत्तर देणार हे सुद्धा प्रश्न असेल. बॅटचा हलकस एज लागलंय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. वैभव राऊत या चेंडूला अडवतोय. 1 धाव पूर्ण केली आणि बघता बघता फेकी मिळते. एक दुसरे धावे करता फलंदाज धावतायत आणि विकेटचं पतन. 2 धाव पूर्ण केली. 3री धाव घेता घेता फलंदाज बाद होतोय. 2 धावांची धावसंख्येत बदल झाला. धावफलक वाढतोय. धावसंख्या झाली ती 44-44. बघा दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं. दोन्ही नियंत्रण नव्हतं फलंदाजावर. स्वतःवर नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. धावबाद म्हटलं तर आत्महत्या असं म्हटलं जातंय. धावबाद म्हणजेच. आणि इथं आत्महत्या झालेली आहे ती फलंदाज तेजस याची जो धावबाद झालाय. नवीन फलंदाज आलाय तो प्रवीण. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 8 बॉल 7 धावांची आवश्यकता. चंदन आणि प्रवीण. काही थोडासा दबाव नसेल. दबाव तर सर्वस्वी जाणवतोय तो देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघावर. प्रेक्षकांनी आज अपेक्षा केली होती घरच्या प्रेक्षकांनी की त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले संघ जो बलाढ्य संघ होता ज्याने धावफलक हा मोठा उभा केला होता तो धावफलक या ठिकाणी रोखला गेला. आणि इथे मात्र या मॅच मध्ये कुठेतरी कमी पडलाय देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघ. अजूनही मॅच बनवू शकतात. 1 विकेट किंवा 2 निर्धाव चेंडू या मॅच मध्ये परत आणू शकतायत देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला. पुढचा चेंडू विनोद याचा. डिफेन्सिव्ह पद्धतीने या चेंडूला खेळलाय. चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये 1 धावे करता खेळलाय फलंदाज प्रवीण यांनी. 1 धावेनिशी तो आपलं खातं उघडतोय. संघाला नेऊन ठेवतोय. तो 45 वर. 7 बॉल 6 रन्स. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 6 धावा हव्या आहेत हा मॅच जिंकण्याकरता. इथे सामना कुणीही जिंको विजय तर हा क्रिकेटचाच होत असतोय. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला बघायला मिळतील येत्या काही महिन्यामध्ये या क्रिकेटच्या मैदानावर. सध्या ही भव्यदिव्य क्रिकेटची स्पर्धा आहे देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा यांच्या माध्यमातून. ओहो स्कूप करायचं होतं या चेंडूला आणि इथे षटक संपल्याची घोषणा करतायत पंच नितीन शर्मा. षटक संपतायत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 15च्या सरासरीने 45. आता 1 षटक आणि एका षटकामध्ये 6 धावांची आवश्यकता. 1 ओव्हर टू गो 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. 1 षटक 6 धावा. आता मजा येऊ शकते. आणखीन मॅच बनवू शकतोय. कमरेवर हात तर फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या क्षेत्ररक्षकाच्या कमरेवर हे हात दिसत आहेत. दबाव आहे. आता हे शेवटचं षटक कुणी टाकावं हे प्रश्नचिन्ह असेल. लास्ट ओव्हर कशी स्पेंड करावी कशी घालवावी हा सवाल निर्माण झालाय. याचं उत्तर बघूया. कुठला गोलंदाज देतोय. गोलंदाजी मार्गावर आता कोण गोलंदाज येईल हे आपण बघणार आहोत. समीर राऊत. समीर राऊत गोलंदाजी मार्गावर आलाय. याआधी मागच्या मॅच मध्ये समीर राऊत याने 1 षटक टाकलं होतं. 20 धावांनिशी तो मागणा ठरला होता. आणि आता मात्र तशी पुनरावृत्ती होईल काय किंवा हे 6 धावा डिफेंड होतील काय
बरेचसे क्रिकेटमध्ये या 6 धावा डिफेंड झालेत. मी बघितलेत माझ्या लाईफमध्ये 3 धावा सुद्धा डिफेंड झालेत. जेव्हापासून मी समालोचन करतोय 6 धावा सुद्धा डिफेंड झालेत, 5 धावा सुद्धा डिफेंड झालेत. गोलंदाजाने चांगली कामगिरी करायला हवी. 6 बॉल 6 रन्स, कधी कधी 6 बॉलमध्ये 36 धावा होऊ शकतात. हा चेंडू अक्रॉस होऊन खेळायचा प्रयास केलाय. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. बाद होण्याची दाट शक्यता असेल. इथे फलंदाजाला बाद व्हावं लागेल. विकेटचं पतन झालंय. 1 धाव मिळेल. एका धावेची धावसंख्या झाली ती 46 आणि विकेटचं पतन झालंय. हा दुसरा असा फलंदाज आहे तो धावबाद झालाय. कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. यस, नो अँड वेट, हा, ना आणि थांब या तिन्ही गोष्टी खऱ्या अर्थाने अद्यावत होणं गरजेचं होतं. बघा इथं स्ट्राईक इनचा फलंदाज वाट बघत होता. नॉन स्ट्राईक इन कडून सरळ फलंदाज चंदन धावत सुटला आणि बाद होणारा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजेच प्रवीण. नवीन फलंदाज आता आलाय खेळण्यासाठी तो म्हणजे सचिन. 5 बॉल 5 रन्स. अजून मॅच संपला नाही. 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता. चीरअप करायला हवं. या एका बाजूला समर्थक आहेत दबे स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचे आणि ते आता या गोलंदाजाला चीरअप करतील यात काही शंका नाही. इथे चीरअप करतायत दबे स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाला. दोन्ही संघ हे तुल्यबल्ले आहेत. काही घडू शकतं. शेवटचा चेंडू पडेपर्यंत आपण बाकी करू शकत नाही, भविष्यवाणी करू शकत नाही या मॅचची. 5 बॉल 5 रन्स. नवीन फलंदाज आलाय सचिन मुकादाम. चंदन मुकादाम आणि सचिन मुकादाम हे खेळाडू खेळपट्टीवर आहेत. स्ट्रायकिंगकडे सचिन मुकादाम हा खेळाडू आहे. त्याच्याकरता पडणारा चेंडू हा नवीन असेल. तो प्रथमतः समोर जाईल गोलंदाज समीर राऊत याला. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पडेल काय? या इथे अप्रतिम झेल. व्हॉट अ कॅच. ऋतिक पाटील यांनी अप्रतिम झेल टिपलाय. मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. उलट्या दिशेने झेल टिपणं कठीण होतं. पॉइंट क्षेत्रामध्ये जाऊन उलट्या दिशेने झेल टिपलाय ऋत्विक पाटील या क्षेत्ररक्षकाने. बघा ऋतिक पाटील या क्षेत्ररक्षकाने पुन्हा रिप्ले दाखवला जातोय कारण हा झेलच तितका महत्वाचा होता. अप्रतिम झेल या कॅच ऑफ द टुर्नामेंट असं म्हणायला काय हरकत नाही. आणि दयानंद पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय ऋतिक पाटील या क्षेत्ररक्षकाला. काही चांगला नजर ठेवली, लुक्स व्यवस्थित ठेवले आणि जे हात होते ते हात व्यवस्थित त्या ठिकाणी मांडताना दिसलाय चेंडू गॅदर करण्याकरता. नवीन फलंदाज आता गणेश येतोय. सचिन मुकादाम हा गोल्डन डकवर बाद झालाय. गणेश हा खेळाडू मैदानाच्या आत आलाय. आता इक्वेशन असं झालंय 4 बॉल 5 रन, 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. आता कमबॅक करेल काय? जणू काही आता कमबॅक केलंय. दोन्ही बाजूने मॅच आता 50-50 50-50% झालेला दिसून येतोय. असोसिएशनच्या मॅच मध्ये सुद्धा 7 धावा झाल्या नव्हत्या एका षटकामध्ये स्वयंभू पायगाव या संघाला. आणि जितू गवळी धावपास झाल्यानंतर त्या 7 धावा होऊ शकल्या नव्हत्या. इथे मात्र चुका केल्यात. एका बाजूला प्रवीण बाद झाला, सचिन बाद झाला आणि आता जबाबदारी चंदन याची असेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज समीर राऊत. 4 बॉल 5 रन. मॅच बनतोय. मॅच बनवावा लागेल. फुलटॉस करून चेंडूला खेळलं जातंय. चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय चौकार. आडव्या बॅटचा वापर केलाय. 4 धावा. या 4 धाब्यांची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाल्या ते 50. आता 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्याकरता एका धावेची आवश्यकता. 3 बॉल 1 रन्स. स्वीपचा फटका पकडायला मिळालाय फलंदाज चंदन मुकादम याच्या बॅट मधून. अक्रॉस झालाय. अप्रतिम फटकेबाजी, अप्रतिम टोळेबाजी करतो या मॅच मध्ये. पुनरावृत्ती होणार नाही, आमच्याकडून चुका होणार नाही हे दाखवून दिलं ते चंदन मुकादम यांनी. कारण जरी रजनी स्पर्धेमधून आमच्याकडून चूक झाली तरी त्या चुका आम्ही सुधारल्यात. त्या चुका कशा सुधाराव्या हे आम्हाला ठाऊक आहे हे दाखवून दिले चंदन मुकादम या खेळाडूंनी. 3 बॉल 1 रन. हा डिफेंड करणं कठीण असेल. आता क्षेत्ररक्षक हे जवळ आलेत म्हणावं लागेल. फलंदाजाचे शत्रू वाढलेत. हलक्या हाताने फक्त चेंडूला प्लेस केलंय मिड ऑन क्षेत्रामध्ये आणि विजयी धाव पूर्ण केली. हा मॅच जिंकलाय स्वयंभू पायगाव या संघाने. वेल डन पायगाव टीम. लाईनअप मध्ये आपण यायचं आहे हस्तांतरण करण्याकरता आणि सेमीफायनल मध्ये दाखल होणारा हा संघ ठरलाय.
हार्ड लक देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा टीम या स्पर्धेमधून हा संघ बाद होताना दिसला. हाफ मॅच समरी आपण बघतोय, मॅच समरी आपण बघतोय. स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघाला जिंकण्याकरता 51 धावसंख्येचं लक्ष होतं. पाठलाग करताना नितीन मुकादम यांनी 5 चेंडू